आज मी चिवडा बनवत आहे आणि कसा बनला चिवडा तुम्ही बघू शकता। खूप छान। दिवाळीलाच बनवावं जरुरी नाही, हलक्या फुलक्या भुकेसाठी चिवडा बनवू शकता। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला रेसिपीला सुरू करूया। आता इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर इथं मी 1 वाटी बदाम टाकलेले आहेत। जरुरी नाही हे बदाम टाकावा असं काहीच नाही, खाली शेंगदाणेही टाकलं तरीही चालते। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नका टाकू। एकदम मीडियम गॅसवर बदाम मी एकदम क्रंची तळून घेतलेले आहेत। फुल गॅसवर तळायचं नाही, नसता बदाम वरून करपत्यात, आतमधून थोडंसं नरम भाग राहतोय आणि थोडंसं आपण व्यवस्थितशीर तळलं ह्याला तर महिना काय जास्त दिवस टिकू शकतोय। आता इथं काजूही मी तसेच तळून घेतल्यात। थोडासा कलर चेंज झाला काजूचा की त्याला काढून घेतले मी। काजू 2 तुकड्यामध्ये करून घेतलेले आहेत। आता इथं मनुकेही फुललेले आहेत, त्यालाही काढून घेऊया। इथं 1 वाटी खोबऱ्याचे काप करून टाकल्यात आणि गॅस मी इथं कमी केलाय। खोबरं आपणाला कमी गॅसवरच तळायचं आहे, थोडा टाइम लागतोय पण एकदम कडक होते खोबरं आणि खाताना दाताखाली आलं तर एकदम क्रंची लागते। करपू द्यायचं नाही खोबरं, आपणाला फक्त क्रंची करायचं आहे। ते काढून घेतल्याच्या नंतर 1 वाटी इथं शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे आपणाला एकदम कडक होईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे। तेही मी इथं काढून घेतलेले आहे। इथं मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा डाळवही म्हणतात आमच्या मध्य महाराष्ट्रामध्ये, आणि ह्याला सत्तूची डाळही म्हणतात बिहार बंगालमध्ये। तेही मी तळून घेतली। आता इथं व्यवस्थितशीर तेल काढून घेतलं ह्याच्यातलं। त्याच्यानंतर हिरवी मिरचीचे काप करून घेतल्यात मी। 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता। आणि आता ही हिरवी मिरची आहे ती आपल्याला कडक करून घ्यायची आहे, सतत हलवत राहायचं। ते अर्धी तळल्याच्या नंतर इथं 2-3 लसणच्या गड्ड्या घेतल्यात आणि त्याला कळ्या त्याच्या अलग केल्या आणि मोठा मोठा खलबत्त्यात वाटून घेतलाय लसूण। त्यालाही आपल्याला कडक करून घ्यायचं आहे, करपवायचं नाही किंवा ओला ठेवायचा नाही। बघू शकता कलर, मिरची कडक झालेली आहे आणि लसूणही कडक झालेला आहे। 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे बारक्या वाटीनं, तेही बघू शकता तुम्ही। कडक करायचं आहे त्याला, पण कडक झाल्याच्या नंतरच काढायचं आणि त्याला एका साईडला ठेवणार आहे। नाहीतर चिवडा आपण मिक्स करतो ना तेव्हा त्याचा एकदम चुरा होतो, त्याच्यामुळं लास्टला टाकणार आहे। हे बघा, हात लावलं की चुरा होतो त्याचा। आता इथं मी 1.5 चम्मच मोहरी घेतलेली आहे, त्यालाही एकदम तडतड होऊ द्यायचं आहे। आता इथं मी गॅस फुल केलेला आहे मोहरी टाकल्याच्या नंतर। मोहरी कधीही आपणाला पहिलं तडतड वाजल्याच्या नंतरच मग इथं जिरे टाकले तर 1.5 चम्मच। बघू शकता जिरे आपले तडतडले की मग इथं मी हे धनियापत्ता टाकलेला आहे आणि हे बघा हलवल्याच्या नंतर गॅस आता इथं बंद केला आहे मी। आपला धनियापत्ता बी एकदम कडक झालेला आहे। आता पहिलं मी इथं नमक टाकणार आहे। कढई आता थोडीशी गरम आहे, आता इथं हळद टाकून घेऊया। गरम तेलातच मी हळद टाकत आहे। हे याला व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं तेल थंड होत चालतंय। आता इथं मी लाल मिरची टाकली आहे, 1 चम्मच फिक्कं मिरची आहे आणि 1 चम्मच तिखट मिरची आहे, 2 चम्मच मिरची पावडर टाकले। आता इथं मी ह्याला व्यवस्थितशीर हलवल्याच्या नंतर हे मी चिवडा मसाला घरच बनवलेला आहे। हे चिवड्या मसाल्याची रेसिपी लवकरच टाकणार आहे। हे घरी चिवडा मसाला बनवले खूप छान आणि एवढा स्वाद छान येऊ लागला आहे ना, तुम्ही विकत घेतलेल्या मसाल्यात असा स्वाद येणारच नाही। आता हे असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अर्ध टोपल्यातच ठेवलेलं आहे आणि अर्ध कढईत टाकलेलं आहे। त्याला व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं। जेव्हा आपण चिवडा मसाला टाकतो तेव्हा एकदम लास्टला टाकायचं। आपण तेलात हात टाकलं तर ते पोळणार नाही तेल, अशा टायमाला चिवडा मसाला टाकायचं, क्योंकि त्याच्यात साखर राहते। साखरेमुळं ती एकदम गच्च होऊन बसू शकते आणि तुमच्या चिवड्याला लागणार नाही। त्याच्यामुळं एकदम थंड झाल्याच्या नंतरच चिवडा मसाला टाकायचं। आता इथं मी कढीपत्ता टाकलेला आहे, मिक्स करताना अर्धा टाकला होता आणि इथं थोडा टाकलेला आहे। हे बघू शकता चिवडा आपला कसा बनलाय आणि हे किती याचा कलर छान आला आहे आणि खायला तर एवढा स्वादिष्ट आहे ना। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।
कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला चिवड्याचा व्हिडिओ.